नाही नाही, या बावनकुळे साहेबांनी शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले. त्यातील हा एक पाना मैलाचा दगड ठरावा असा निर्णय आहे. खरं तर अत्यंत थोडक्यात घेऊया. महत्वाचा हा निर्णय असल्यामुळे जी वस्तुस्थिती आता पडळकरजींनी सांगितली, खोतकर साहेबांनी सांगितली, मी पाहिलेत. खरं आहे की आम्ही पाहिलेत अनेक महसूल मंत्री, पण जो धडाका तुम्ही लावला ना, तर मला वाटतं की तुमची खुर्ची बाजूच्या खुर्चीकडे सरकत जावी लवकरात लवकर. या धडाक्यानं तुमचे निर्णय होत आहेत आणि पहिली खुर्ची तुम्हाला लवकरात लवकर मिळावी अशा प्रकारच्या तुम्हाला शुभेच्छा देतो. तुमच्या निर्णयाचं स्वागत करतो. चला सुनील अण्णा शेवट. महोदय, अध्यक्ष अण्णा, महोदय, थोडक्यात बोला. सन्माननीय महसूल मंत्री आदरणीय बावनकुळे साहेबांचं मी मनापासून त्यांनी घेतलेल्या क्रांतिकारक निर्णयाचं मी अभिनंदन करतो. खरं तर गौण खनिज हा माझ्याही जिव्हाळ्याचा विषय आहे. माती, मुरुम, डबर याच्या निगडीत मी आहे आणि त्यामध्ये व्यावसायिक आणि शेतकरी या दोघांची तुलना करत असताना व्यवसाय केला पाहिजे, कायदेशीर अण्णा, त्याने थोडक्यात त्याची घ्या, रॉयल्टी चला. भरली पाहिजे. परंतु शेतकऱ्याला जी काय आपण सवलत देत आहे त्यामध्ये आपण तलाव आणि काही ठिकाणी जे नाले आहेत तिथलं मुरुम माती काढण्यासंदर्भात निर्णय केला. मला त्यामध्ये थोडंसं विचारायचंय, आपण शेतकऱ्यानं जमिनीतलंच माती किंवा मुरुम घेतली त्या शेताच्या जमिनीतली, तर त्याच्यावरती सुद्धा आपण माफ करणार का? फक्त आपण नाले आणि तलावाच्या संदर्भातच निर्णय केला आहे? याचं थोडं स्पष्टीकरण मिळावं. शेतकऱ्यांनी शेतकऱ्याकरता अण्णा, वापरलेल्या निवेदनावरती त्यांच्या चर्चा नाही जमिनीतनं पाहिजे. त्यांना उत्खनन करण्याची परवानगी आहे. कुठली रॉयल्टी लागणार नाही, पोलीस पकडणार नाही. अबू आजमी साहेब. अध्यक्ष महोदय, नाही अण्णा, आता मैं देखता हूँ आदरणीय बावनकुळे साहब बहुत ही परिश्रम से लोगों की काम करते हैं, बहुत मेहनत से करते हैं. इन्होंने बहुत सारे डिसीजन लिया, किसानों के बारे में लिया और भी बहुत सारे. जब मैं इनके ऑफिस में जाता हूँ रात को लेट नाइट तक काम करते हैं. मैं आपको बहुत बहुत अभिनंदन करना चाहता हूँ, बहुत मुबारकबाद देना चाहता हूँ और आपका काम बहुत सराहनीय है सर. चला पुढे जाऊ आता. चला बोळे साहेब, तुम्ही बोलणार आहे? बोळे साहेब. अशासकीय सदस्यांची विधेयके व ठराव समितीचे प्रत्युत्तर सादर. अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने अशासकीय सदस्यांची विधेयके